नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 23 एप्रिल 2026 आणि काल रात्री एवढा पाऊस आलेला, रात्रभर लाईट गेली. रात्रभर म्हणजे सारखी अर्ध्या तासाला लाईट जात होती रात्री. आणि ढासं तर एवढी चावत होती काय सांगू. आणि लय उकडत होतं रात्री. एवढा पाऊस चालू आहे तरी घरात एवढं उकडत होतं बघा मग. आणि रात्री सगळं जमीन हे काय सगळं ओलं झार झालं आहे काय. आता काय पाणी मारायची गरज नाही झाडासनी. सगळं पाणी रात्री पावसानं मारलेलंच आहे. आणि खाटावरचे वाकाळ भिजलेले म्हणजे काढायची विसरली ना रात्री पाऊस आलाय म्हणून. ठीक आहे, खाटावरची वाकाळ इथं टाकल्या, पाक ओली झार झाल्या. रात्री विसरलीच अचानक, अजून वाळलीच नाही म्हणजे आत्ता टाकल्या सकाळी उठल्या. आणि हे जे पप्पानं वाळत ठेवलेलं का नाही, हे असं वाटतंय नुसतं पोतं हातरलं. हे आहे तसंच होतं रात्रभर पावसात भिजत होतं. हे काय पाक भिजले पावसाने. ठीक आहे सापडच झालं पाक. आता ह्याचा काही उपयोगच नाही. हे पण काढायचं विसरलेलं रात्री, पण हे पण पाक भिजून ओले झार झाले. ह्याचा काय उपयोग आहे सांगा. ठीक आहे पावटा आता ही फेकून द्यायची बारी आहे, कारण की उपयोगच नाही ना ह्याचा. आता ती पप्पाच माहीत ह्याचा उपयोग आहे का नाही. ती काय ना काहीतरी उपयोग करते ह्याचा. मी मस्त म्हणतोय उपयोग नाही, पण काय ना काहीतरी करणार उपयोग. आणि भिजलेलंच आहे सगळं पावसाने. हे काय पोतं पण सगळं ओले झार झाले. हाय तसं जागतो ह्याच्यावर, कशाला होतं उघडा आहे ते. ह्याचं पप्पा बघतील काय करायचं. आईनं फरशी पुसायला सांगितलेली. फरशी म्हणजे ती किचन कट्ट्यावरची वरची फरशी असते ना, ती लई घाण झाली ना. मग अशी पुसायला लावलेली मला, ध्यानातच नाही माझ्या. आता पुसतो. हो पडदा दाखला आहे. पडदा दाखला की अंधार पडते सगळा. ठीक आहे, हे सगळं डाग पडलेत नाही ते इथं खाली काय डाग पडले. मग ते पुसून घे म्हटलेले मग अशी. फडकं कुठं गावायचं. फडकं बाहेर असेल, बाहेर आणलं पाहिजे. फडकं आणलंय घाण झालेले. जरा पिळून घेतो म्हणजे पुसून घे म्हटलेलं ना. म्हटलं आणि मगाच्यानं देणार नव्हतं माझ्या, बरोबर आत्ता आलं देणार. सगळं डाग बिगलंय उठले, ते निघत नाही ते लवकर. ठीक आहे, असं पुसलं की निघतंय लगेच. एकदम फरशी पांढरे खड दिसले पाहिजे. हे जे वर काळं आहेत ना, कडेला वर सगळं काळं आहे. ते चोत्यानं घासावं लागतं ना. मग आता मला नाही वेळ जायचं आहे कामाला, नाहीतर घासलं असतं मी चोत्यानं. हे चकाचक निघलं सगळं आहे का. सगळी चकाचक झाली फरशी. आता जातो कामावर, कारण की उशीर झाला आहे ना आज. पण ही फरशी आहे का नाही, ही फरशी पण मीच बसवल्या. म्हणजे जेव्हा घर बांधायचं होतं का नाही, तेव्हा बसवल्या माझी मी स्वतःहून फरशी बसवल्या. कारण की काय झालं होतं माहिती आहे का, इथं ही वरती फरशी आहे का नाही, ही अशी सेम इथंच फरशी होती. अशी इथपर्यंत सेम फरशी होती. वरती होती का नाही तशी इथं होती. मग ही फरशी काय झालं, काय तरी वरनं पडलं ना फरशीवर वरनं, तर ती फरशी तुटली सगळी. म्हणजे इथपर्यंत अशी तुटली, एवढा तुकडा होता. आणि इथनं एवढा कणकाच तुटला सगळा. मग मी काय केलं, ग्राइंडर सगळं इथले फरशी काढली, तोडली, घासला असं ग्राइंडरने इथनं. आणि ही नवीन फरशी आणून धरून आखून व्यवस्थित कापून सगळं सिमेंट भरून लावली स्वतःहून माझं मी. कारण की मिस्त्री याला तयारच नव्हता ना एका फरशीसाठी. ते मला एका फरशीसाठी कुठं येऊ. मग डोकं लावलं आणि माझं मी लावली फरशी. कारण की आपण डोकं लावल्याशिवाय कुठलं काम होत नाही ना, आहे का नाही. इथं ही जी राहिलेलं का नाही, इथं सगळी पुट्टी लावली. ही काय सगळी पांढरी पुट्टी लावली. तरी पण जरा फुगीर दिसते. जाऊ दे म्हणलं, तेवढं काय दिसणारच म्हणतं आहे का नाही. म्हणजे जेव्हा नवीन घर बांधायचं होतं का नाही, तेव्हा बसवलेली. आता मला प्यायचं आहे पाणी, पण फ्रीजमध्ये एक पण बाटली नाही आहे प्यायला. ठीक आहे, म्हटलं कामावर जाता गार पाणी प्यावं.
पण आता काय ही पण मोकळी आहे, ही पण मोकळी आहे. हां ही आहे भरलेली. मला वाटलं पाणी संपलं का काय. संपले सोडा बाटलीतलं, ती काय सगळी मोकळीच बाटली झाल्या माझ्या. लय गार पाणी, लय गार पण असं पिऊ वाटत नाही. घशात असं खवखव करते लय गार पाणी पिले की. चला जातो कामाला. ही एक चप्पल कोणी दिल्या काय कळना. आई म्हणली दिल्या चप्पल. ही काय आईला म्हटलं नको चप्पल, कारण की कोणाची चप्पल दुसऱ्याची घालायची नसते ना. जी आपली चप्पल आहे तीच घालायची. हे काय ही चप्पल आणल्यावर आईला म्हटलं नको चप्पल, फेकून देऊ उगाच कशाला. कोणाची चप्पल वापरायचीच नसत्या, स्वतःची चप्पल घालायची आहे का नाही. आता ही चप्पल ठेवतो इथं. आई म्हणते असू दे मी घालते चप्पल. मी म्हटलं तू आता असली कसली घालणार चप्पल. ही आहे ही स्टाईलमधली चप्पल आहे ना. आता 7 वाजले, त्या 7:30. आत्ता आलो आहे कामावरनं. आल्याला पहिला पंखा लावला, कारण की घरात आल्या असं गरम होते ना सगळीकडे. खिडक्या उघडलं तरी गरमच होतं या. आहे मी ते सकाळी फरशी पुसल्या वरची, ती भिंतीवरची सगळी पुसल्या सकाळी तू म्हणलीस ना पुसून जा, पुसून घेतल्या. दिसते का बघ की चकाचक. अगं खरं पुसल्या मी, काय खोटं बोलतोय. तू सांगून गेलतीस ना, मग माझ्या काय ध्यानात आलं नाही पुसायचं. परत नंतर पुसली देवपूजा झाल्यावर. चकाचक दिसत्या तू बघ. मूग काय म्हणली आता ह्यात काय आहे दुकानातलं मुगाच. कुठं एक पण खडा काय दिसत नाही. सगळे हे पापड तळकी आणलंय मी. लिज्जत पापड आहे. तळ ना खायचं आहे, लय दिवस झालं खाल्लं नाही ना, म्हणून म्हणतो या. मुगाचं आमटी करणार आहेस होय. आणि काय नाही, शेवग्याची आमटी आहे सकाळची. हे त्यात आदान नाही सकाळची. चांगलं लागते की. नुसतं शेवगाच्या शेंगा दिसायला, त्यात काय आमटी दिसनाच. फ्रीज पुसून काढते बंद करून सगळं फडकान. आत्ता कशाला, परत जावा सुट्टी असेल तेव्हा काढायचा. काय नाही आता काय बसलायस काय. हा काढायचं नाही. पंखा लावून, अयो मी पंखा लावून आत आलोय. पंखा बंद करतो. पंखा चालू करून बाहेर गेलोय मी. कच्चाच आंबा खायला लागलेस होय. अगं लय दिवसाचा आंबा आहे देऊ. पिकला असेल बघ. आंबट लागत नाही तुला. आय बघ बरं आंबट लागते का. नको मला आंबट लय लागणार. कधी खात नाहीस आंबा ना, आज बरं खायलास. बघू कसं लागतोय. गोड आहे की ग. कसं काय 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 आंबट असतात. तळकी पापड ठेवले खाली. लिज्जत पापड आहे, लय भारी लागते. शिट्ट्या काय होईना झाल्यात कुकरच्या. मी कुरकुर आणलाय, पाहिजे काय. हा पाहिजे. इथं कुठे तर ठेवलं मी काल आणलेलं कुरकुर. कुठे गेलं मला वर बघायला पाहिजे का, खाल्लं का काय. नाही हाय 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 वर. हे काय वरती ठेवले कुरकुर. माझा हात पुरते का नाही काय माहिती. हां ठीक आहे. 2 कुरकुर आहे ती. आईला देतो मी, एक खातो. हे जर तू एक घे, मला एक दे. हो फिकलीस काय आहे बघ. पापड आहे, पापडे काल आणलेले मी. खायचं ध्यानातच नाही माझ्या. 5 रुपये 5 रुपयाला आणले. चांगलं लागते का. आता हे पापड तू काय तळणार झाल्या. कुकरची शिट्टी झाल्याशिवाय काही तळणार नाही. काय नाही. हे ठेवतो मी, नंतर खातो. हे इथंच ठेवतो. परत झोपताना टाइमपास करताना खायला येते. काय पापड तळायला आलेस का. मुगाचं कालवण. पापड तर काय दिसना त्यात. वर घेतल्यास काय. हा हे नक्की तळणारच ती सांग की मला. मला कळून देत. मला कळायला नाही पाहिजे म्हणून तसं म्हणतेस वय. तेल किटली
तेल आहे का नाही किटलीत? अगं तेल नाही की गं किटलीत. हां बस की केवढं तेल आहे? तळतो थोडं. हं? उद्या आणत पैसे नाही. आता कधी काढायचं तेल आणि कधी तळायची तो आणि कधी खायचो मी आहे का नाही? आई ग शेती झाली ना मुगाची. गॅस फुल केला वाटतं. टाकला नाही अजून. टाक 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 तळलं. आई ग टाकलीस ते बंद कर की. शिजायचं किती घेतलेस? 5च आहेत ना? असं काही काय उपयोग नाही. असं ते तेवढंच खायला भारी लागतं ना. लगेच तळते कसं हे? पतलं असते पतलं. पतलं असतंय मोठं पतलं. ती शिट्टी बंद कर. मग काय नेमकं टाकले त्यात? मूग ना मग ना 15 शिट्ट्या झाल्या असतील. नाही, नाही. छान झाली. हो लगेच दुसरं तळ हा? आता तिसरं. गॅस तिला गॅस. सपतोय का काय गॅस आज? आई ग गॅस बंद केला सांग पापड टाकले काय? काय तळतो की. हां तेल गरम आहे ना त्याच्यामुळं. हे घेऊ का? जाय बंद कर. कुठलं नळ? अयो नळ चालूच ठेवलाय सवय. अगं बाई, शेंगदाणा घालायचं नाही. कशात? मुगात. शेंगदाणा घातली नाहीस? म्हणजे कुकर माझं मुलं. म्हणजे कुकरमध्ये आमटी करायला सोय. मग घाल की शेंगदाणा लवकर. आता कधी घालणार? कसं लागते पापड? सांग का? अगं शेंगदाणा घाल की मग चव कशी येणार कालवणाला? हा घेऊ का पापड? घे एकटे. मी 4 खाणार तुझी घे. तू 4 खाणार आणि मी 1 होय काय? बरं 1 घेतो तू 4 खा. ओके मी 1च घेतलंय बघ तू 4 खा.